नमस्कार. वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित श्री स्वामी समर्थ विद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे या शाळेच्या संस्थेचे संचालक आदरणीय श्री दशरथ पाटील साहेब तसेच संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती पद्मावती पाटील मॅडम यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आज आपण संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती साजरी करत आहे. प्रथम मी संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे BSc BEd आपणास संत तुकडोजी महाराज यांचे कार्य सांगत आहे. ज्ञानसेवा हीच ईश्वर सेवा आहे हा उपदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी उर्फ पांडुरंग इंगळे आणि आईचे नाव मंजुळा असे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव माणिक होते, परंतु त्यांचे गुरु आडकोजी महाराज त्यांना तुकडोजी या नावाने संबोधित म्हणून त्यांचे नाव तुकडोजी झाले. संत तुकडोजी यांनी देशहितासाठी कार्य केले आणि त्यांचे राष्ट्रपती भवन येथे झालेले खंजडी भजन ऐकून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली. समाज शिक्षण हे ध्येय कायम डोळ्यासमोर ठेवून समाजाला जागृत करणारे तुकडोजी महाराज हे आयुष्यभर विद्या उपासनेचे काम करीत होते. समाजाला शिकून शहाणे करावे, स्त्री पुरुष असा भेदभाव न मानता मानव इथून तिथून एकच आहे अशा भावनेचा उपदेश त्यांनी केला. समाजातील अंधश्रद्धा, रोगराई, धर्मभेद, जातपात, अन्याय, अत्याचार हा दूर केल्याशिवाय समाजरूपी रोपटे बहारून येणार नाही असे त्यांचे मत होते. आपले हे मत इतरांना पटवून देण्यासाठी भजन कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराज यांनी समाज जागृती केली. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे आपले म्हणणे त्यांनी कृतीतून लोकांना पटवून दिले. गावातील रोगराई हटवण्यासाठी प्रथम गाव स्वच्छ केला पाहिजे, त्याशिवाय रोगराई हटणार नाही. जातीभेद टाळल्याशिवाय मानवतावादी जीवन जगता येणार नाही. स्त्री पुरुष दोघे साक्षर झाल्याशिवाय समाज सुधारणा होणार नाही. यासाठी सर्वांनी शिकून शहाणे व्हा असा उपदेश संत तुकडोजी महाराज यांनी केला. आपला उपदेश लोकांच्याच भाषेत लोकांना समजेल अशा मधुर वाणीने भजन कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी समाजाला सांगितला व समाज जागृती करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व काळ व्यतीत केला. त्यांनी सांगितलेले पंचक जे ग्रामगीतेचे अध्याय आहेत ते पुढील प्रमाणे: सद्धर्म मंथन पंचक, लोकवशीकरण पंचक, ग्राम निर्माण पंचक, दृष्टी परिवर्तन पंचक, संस्कार संशोधन पंचक, प्रेम धर्म स्थापन पंचक, देवत्व साधन पंचक, आदर्श जीवन पंचक. या पंचकांच्या नावावरूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कल्याणकारी बहुमुखी प्रतिमेचे दर्शन घडते. तुकडोजी महाराजांचा सुरुवातीचा काळ रामटेक, सालबर्डी, रामदिघी आणि गोंदोडा या घनदाट जंगलामध्ये व्यतीत झाला. ते आडकोजी महाराजांचे शिष्य होते. तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निर्माणासोबत सामाजिक सुधारणामध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यांनी ग्रामगीता देखील लिहिली. या ग्रामगीतेत महाराजांनी गावाच्या विकासाकरता लागणाऱ्या साधनाचे वर्णन केले आहे. त्यांच्याद्वारे सुरू झालेली कामे आज देखील उत्तम रीतीने सुरू आहेत. भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ
तिकीट प्रकाशित करून त्यांना सन्मानित देखील केले आहे. त्यांच्या सन्मानार्थ नागपूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. सन 1941 साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. भारत छोडो आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यावेळी जी अमानवीय मुस्कटदाबी चालवली होती त्याचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना 1942 साली अटक करून नागपूर व रायपूर येथील कारागृहात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. तुकडोजी महाराजांनी नागपूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोझरी या गावी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी महाराजांचे अनुयायी सक्रिय सहभागातून अनेक समाजोपयोग कार्य करीत असत. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच महाराजांचे सिद्धांत लिहिलेले आपल्याला दिसतात. या मंदिराचे दरवाजे सर्वांकरता खुले आहेत. प्रत्येक धर्म आणि पंथातील व्यक्तीचे येथे स्वागत आहे. देश विदेशातील प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी स्वागत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली व एकीकृत ग्रामीण विकासाकरता अनेक कार्यक्रम विकसित केले. महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने सन्मानित केले. तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरावर कार्य केले, जसे बंगाल येथील दुष्काळ 1945 साली, चीन युद्ध 1962 साली, पाकिस्तान हमला 1965 साली, कोयना भूकंपामुळे उडालेला अहंकार 1967 साली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित आणि व्यवस्थित रचनात्मक मदत कार्यात या सगळ्या मोहिमावर गेले होते. तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावेच्या भूदान आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. याशिवाय 1955 मध्ये जपान येथे धर्म आणि विश्वशांतीच्या विश्व संमेलनात भाग घेतला होता. या यात्रेदरम्यान त्यांनी जपान यात्रेवर पुस्तक देखील लिहिले आहे. महाराजांच्या अखेरच्या दिवसात त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. अनेक प्रयत्नांनंतरही सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेरीस 11 ऑक्टोबर 1968 रोजी वयाच्या 69व्या वर्षी मोझरी गाव अमरावती येथे तुकडोजी महाराजांनी आपला नश्वर देह ठेवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती दरवर्षी 30 एप्रिलला साजरी केली जाते. मी अंतःकरणापासून तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्याकरता भक्ती आणि कर्माला एकमेकाशी जोडण्याचे अवघड कार्य करून दाखवले. श्री संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ: 1. ग्रामगीता, 2. सार्थ आनंदामृत, 3. सार्थ आत्मप्रभाव, 4. गीता प्रसाद, 5. बोधामृत, 6. लहर की बरखा भाग 1, भाग 2 व भाग 3, 7. अनुभव प्रकाश भाग 1 आणि भाग 2. वर्तमान काळात सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील विचार समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे विचार 21व्या शतकातही तेवढेच कालसुसंगत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता आणि कार्याला आम्ही मानवता उद्धाराचा मंत्र म्हणू शकतो. पुन्हा एकदा मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.